हे तर बघूया की महाराष्ट्राचे प्रेक्षक तुमच्यावरती किती प्रेम करतात आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय. त्याला पैशांची ओळख नाहीये, त्याला बऱ्याच गोष्टी नाही, त्याचा फायदा घेणारे हे बरेच आजूबाजूला त्याच्या लोक आहेत. माझी शिकवण्याची पद्धत बऱ्याच जणांना आवडली, पण काही जणांना आवडली नाही. जेव्हा तो बिग बॉसच्या घरामध्ये येत होता तेव्हा त्याचं बँक अकाउंट उघडलं गेलंय पहिल्यांदा. सो त्याला ह्या गोष्टी मॅनेज करता येणं हे आता त्याच्यासाठी बिग बॉसच्या घराच्या बाहेरचं मोठं टास्क आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. बरं, बिग बॉसच्या घरातून काल अंकिता वालावलकरची टॉप 5मधून एक्झिट झाली, पण गेले 2-2.5 महिने तू प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तुझ्यासाठी सुद्धा ही खूप वेगळी जर्नी होती, कारण या फील्डमधून तू नाही आहेस, पण घरामध्ये जाण्याआधी तू फक्त कोकण हार्टेड होतीस. आता काल तू कोकण कन्या झाली आहेस, तर हा प्रवास कसा होता तुझा? मी आधी कोकण हार्टेड होते आणि आता महाराष्ट्र हार्टेड झाले असं मी म्हणेन, कारण बिग बॉसनी मला ते नाव दिलं आहे. आणि मी खूप प्रेक्षकांचं जे प्रेम बघते आता, ज्या पद्धतीने प्रेक्षक मला मेसेज करतायत आणि भरपूर प्रेम करतायत, आणि माझे फॉलोअर्स पण असे वाढलेत की मला असं बाप रे, एवढे लोक प्रेम करतायत. सो खूप छान वाटतंय. हा प्रवास मी खूप एन्जॉय केला आहे. अंकिता, काल जेव्हा टॉप 5मध्ये तू होते ना, तेव्हा मला वाटलेलं की कदाचित धनंजय पवार जातील आणि तू राहशील. तर तुला सुद्धा हे एक्सपेक्टेड होतं का की, आणि जेव्हा ते घडलं तेव्हा ते कसं पचवलंस? नाही, पचवणं असं काही कठीण नव्हतं, कारण मी जसं बिग बॉस पण बोलले की या जर्नीमध्ये मी आले होते तेव्हा मी अडखळले होते आणि मला असं होतं की नाही जमणार आहे, जेवढं जमेल तेवढं मी करेन. पण मी शिकत गेले आणि ते पुढेपर्यंत जेव्हा मी पोचले तेव्हा मला बघायचं होतं की मी कुठपर्यंत जाते. म्हणून जेव्हा तो पैशांचा सुद्धा ऑप्शन आला तो मी नाही घेतला, कारण हे तर बघूया की महाराष्ट्राचे प्रेक्षक तुमच्यावरती किती प्रेम करतात आणि तुम्ही कुठपर्यंत पोचताय. तर ते बघण्यासाठी मी ते पण नाकारलं. आणि मला असं काही वाटलं नव्हतं की कोण जाईल, पण एक डाऊट होता आम्हाला की आमच्या दोघांपैकी एक कदाचित जाऊ शकतो. पण आम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर होतो. जेव्हा मी गेले तेव्हा मला हे होतं की चल मी गेले, DP दादा तर आहेत, ते पुढे जातील आणि शायने. सो काही वाईट असं काही वाटलं नाही, पण मला वाटलं नव्हतं की मी त्या पोझिशनला जाईन. बिग बॉस सुरू झालं ना तेव्हापासूनच सूरजची सातत्याने चर्चा होती, हे मे बी तुम्हालाही माहीत असेल. पण आता अशी चर्चा आहे की तो सिम्पतीचा शो आहे, किंवा असं नाही सिम्पतीचा शो आहे असं नाही, पण सिम्पतीमुळे जिंकला अशा काही लोकांची मतं आहेत. तर तुझं यावर काय मत आहे? तू सुद्धा याला अग्रीड आहेस का, किंवा काही वेगळं मत आहे? जेव्हा बाहेरून आपण हा शो बघतो ना तेव्हा साहजिक एखाद्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. आणि महाराष्ट्रातले हे जे मराठी प्रेक्षक आहेत ना, हे खूप आहेत, त्यांना सहानुभूती आहे प्रत्येकाबद्दल, आणि आपण सहानुभूतीपूर्वक एखाद्याला बरीच मोठी गोष्ट देऊन जातो. आणि तीच प्रेक्षकांनी त्याला दिली आहे, ज्याचा आपण सगळ्यांनी मान ठेवला पाहिजे. मी सुद्धा ठेवते. असं नाही आहे की तो डिझर्व करत नव्हता. लोकांना त्याची ती बाजू आवडली. हां, आता तसं म्हणायला गेलं एक स्पर्धक म्हणून तर मी तर टास्क खेळले, मी हे केलं, मग असं कसं त्याला दिलं, हे होऊ शकतं. पण ते न करता प्रेक्षकांनी जे दिलं आहे त्याला, ते आता त्याला छानपणे सांभाळण्यासाठी आम्ही कशी मदत करू शकतो ना, ह्याकडे आमचं लक्ष आहे की त्याला काय हेल्प होईल आमच्या बाजूने, की त्याला ते पेलवलं पाहिजे. कारण ती कुवत नाही आहे तसं बघितलं तर. म्हणजे जेवढं मी त्याला ओळखलं ना, त्याला पैशांची ओळख नाही आहे, त्याला बऱ्याच गोष्टी नाही, त्याचा फायदा घेणारे हे बरेच आजूबाजूला त्याच्या लोक आहेत. कारण आतापर्यंत तो मजुरी जेवढी करत होता ते पैसेसुद्धा सेव्हिंग नाही आहेत. जेव्हा तो बिग बॉसच्या घरामध्ये येत होता तेव्हा त्याचं बँक अकाउंट उघडलं गेलं आहे पहिल्यांदा. सो त्याला ह्या गोष्टी मॅनेज करता येणं हे आता त्याच्यासाठी बिग बॉसच्या घराच्या बाहेरचं मोठं टास्क आहे. त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये बऱ्याचदा भाऊच्या धक्क्यावर असंही म्हणण्यात आले की पॅडी दादा आणि तू त्याला सपोर्ट करतात, पण ॲट द सेम टाईम तुम्ही त्याच्यावर काही गोष्टी लादण्याचा प्रयत्न करत होतात. तर या वक्तव्याशी तू सहमत आहेस का? नाही, या वक्तव्याशी मी सहमत नाही आहे. मी टास्क खेळताना नक्कीच त्याचा एक स्पर्धक म्हणून विचार केला. घरात असताना मी त्याला हे सांगितलं की मला एवढं माहीत होतं की प्रेक्षक त्याला खूप प्रेम देणार आहेत आणि त्या प्रेमापोटी त्याला भरपूर गोष्टी मिळणार आहेत ज्या त्याला पेलवल्या पाहिजेत. आणि त्यासाठी मी त्याला बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत होते. माझी शिकवण्याची पद्धत बऱ्याच जणांना आवडली, पण काही जणांना आवडली नाही. ती खटकली की तू त्याला असं का सांगतेस, तू त्याला तसं का सांगतेस. पण तो काही लहान नाही आहे. म्हणजे लहान मूल असतं त्याला आपण फटके देऊन शिकवतो. तो एक वयात आलेला व्यवस्थित मुलगा आहे, ज्याला हे शिकण्याची इच्छासुद्धा आली पाहिजे आतून, आणि त्याने ते शिकलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत होतं. की कारण बाहेर जाऊन तो म्हणतोय मला लग्न करायचं आहे, तर त्याला लग्न केल्यानंतर एक मुलीची जबाबदारी जेव्हा तुझ्यावरती येणार, कारण तुझ्या मागे तुझे आई वडील नाही आहेत, तर तिला तू सांभाळण्यासाठी तुला काही गोष्टी तुला स्वतःला यायला पाहिजेत. की मला बँकमध्ये जाऊन मला माझे पैसे काढता येणं, ह्या सगळ्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत. ह्यासाठी मी त्याला समजावत होते, आणि ती त्या माझी शिकवण्याची ती पद्धत तशी आहे. त्याच्यामुळे ती काही जणांना खटकली, पण असं काही मत आम्ही त्याच्यावरती कधी लादलं नाही किंवा त्याचा कुठच्याही बाबतीत वापरही करून घेतला नाही.
नक्कीच. आणि आता तू लग्नाचा विषय काढला आणि बिग बॉसच्या घरामध्ये तुझ्या म्हणजे टास्क खेळण्याच्या पद्धतीची जितकीच चर्चा झाली तितकीच कोकणाटेड गर्लचा पार्टनर कोण असणार आहे किंवा कोण आहे तो गोवा, तू म्हणालेलीस की आहे आमचं. तर फायनली आता सांग प्रेक्षकांना काय आहे, कसं आहे. आता मी लवकरच सांगेन, लवकरच कोकण हार्टेड गर्लचं लग्न असेल आणि तेव्हाच तुम्हाला ते मी सांगून टाकेन. असं काही नाही आहे की मी लपवून ठेवते वगैरे, पण मी माझ्यामुळे काही गोष्टी त्याला अफेक्ट होऊ नयेत, कारण दोघेही आम्ही इंडस्ट्रीमध्ये आहोत. त्यामुळे त्याचं काम फार वेगळं आहे, माझं काम फार वेगळं आहे आणि आता मी एका अशा शोमधनं आले आहे बाहेर. सो मला आधी सेटल होऊ दे, सगळं व्यवस्थित सेटल झालं, माझे काही नवीन प्रोजेक्ट सुरू झाले की नक्कीच मी रिव्हील करेन आणि तुम्हाला सांगेन. म्हणजे एक गोष्ट तर कळली की दोघेही याच इंडस्ट्रीचे आहेत. दोघेही ह्याच इंडस्ट्रीतले आहेत. ओके, थँक्यू सो मच. आणि खूप छान होती तुझी जर्नी आणि पुढच्या जर्नीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.